नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. जय महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण सरत्या वर्षाला निरोप देतोय आणि 2022 या वर्षामध्ये पदार्पण करतोय. आपल्यासोबत न्यूजरूममध्ये संगीतकार उत्कर्ष शिंदे आणि तसंच ते आता बिग बॉस फेम सुद्धा आहेत. आपल्यासोबत आहेत न्यूजरूममध्ये. उत्कर्ष, तुमचं जय महाराष्ट्र या न्यूजरूममध्ये खूप खूप स्वागत. सर्वच जय महाराष्ट्र चॅनलच्या रसिकांना आणि व्ह्युअर्सला प्रथमतः मी नूतन वर्षाच्या येणाऱ्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देईन. जय महाराष्ट्रावर प्रेम करणारा रसिक वर्ग खूप मोठा आहे. महाराष्ट्रामध्ये जय महाराष्ट्र हा गाजलेला आहे आणि मला खूप माझं अवभाग्य मानतो आणि इतक्या युवा मित्रांबरोबर मी आज माझा पहिला दिवस साजरा करण्यात येणारा. तर तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मी घेऊन जाणार आहे इथून. याच्यात मला खरं तर खूप तुम्हा सर्वांचे आभार वाटतात मानावेसे. थँक्यू, थँक्स अ लॉट. पण सगळ्यांनाच माहिती आहे की बिग बॉस मधून तुम्ही पुढे आले आहात. बिग बॉस मध्ये तुम्हाला सगळेजण ओळखायला लागलेत. तुमचा बिग बॉस आधीचा प्रवास, बिग बॉस मधला प्रवास आणि बिग बॉस नंतरचा प्रवास कसा आहे आणि किती बदल झालाय? बिग बॉस आधीचा प्रवास हा एक गायक आणि एक डॉक्टर म्हणून होता, ज्याच्यामुळे मी तिथे गेलो होतो. म्हणजे मला आठवतं की कोरोनाच्या काळामध्ये 1.5 वर्ष जेव्हा डॉक्टर म्हणून मी काम करत होतो इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसमध्ये, तेव्हा मला वेळ आणि घरी येता आलं नाही. तर घरच्यांशी मी फक्त व्हिडिओ कॉलवरती बोलायचो. पण त्याच्यानंतर डिरेक्टली बिग बॉसच्या घरामध्ये मला जावं लागलं. मला आठवतं पप्पांना मला भेटता नाही आलं, पण पप्पांचा एव्ही आला होता की तू कसं खेळायला हवं. तर पप्पांनी मला एक एव्ही पाठवला होता की डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे ह्या ओळीत सगळं काही आहे, हे जर तुला कळालं तर तू खेळशील. आणि त्या गोष्टी मला कळाल्या होत्या की त्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे याला कुठेही गालबोट नाही लागलं पाहिजे, याचा फक्त मला काळजी घ्यायला हवी. म्हणूनच मी संयमाने खेळलो आणि मल्टीटास्कर, ऑलराऊंडर, मास्टर माइंड, टास्क विनर, टास्क मेकर अशा बऱ्याचशा उपाध्या मला बिग बॉसने दिल्या. आणि जात असताना गायक म्हणून गेलो आणि येत असताना मला खूप आनंद होतोय की आल्या आल्या महेश सरांनी मला एक फिल्म ऑफर केली. कलर्स चॅनलबरोबर एक सिरियल करतोय ॲज अ लीड ॲक्टर. त्यांच्याचबरोबर एक रियालिटी शो ॲज अँकर करतोय. तर मला माझ्या बऱ्याचशा गोष्टी नंतर दाखवता आल्या. ॲक्टिंग दाखवता आली, होस्टिंग करता आलं, तिथे अँकरिंग करता आलं. त्याचबरोबर गाणी लिहिता आली. पण लिहिण्यासाठी पेपर नव्हता, फक्त ती रट्टा मारायला लागायची. आणि गाणी बनवता आली. बऱ्याचशा गोष्टी तिथे आम्हाला पटकन सांगायचं की आता हे तुम्हाला करायचं आहे. तर ते आपण म्हणतो ना की आपण किती पटकन रिॲक्ट होऊ शकतो ते करता आलं. आणि स्वतःला ॲज अ कलाकार आणि एक ऑलराऊंडर सिद्ध करता आलं, ज्याच्यामुळे तो टॅग मिळाला. तर बिग बॉसने खराच मला वाटतं की माझ्यातला मी एक वेगळा जो काही कलाकार आहे तो दाखवला. आणि त्याच्यामुळेच आता पुढचा येणारा वर्ष हा उत्कर्षाचा असेल असं वाटतंय. खूपच छान आणि खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण हा केक कट करूया जय महाराष्ट्राचा आणि नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनी अपेक्षा ठेवूया की आपलं पुढचं वर्ष सुख समृद्धीचं जावं. येस यश रेडी. पण मी विनंती करेन की माझ्या सर्व महिला पत्रकारांनी माझ्याबरोबर हा केक कट करावा. कारण का बिग बॉसच्या घरामध्ये जे मी शिकलो की तुम्ही भांडे कशी घासता, तुम्ही जेवण कसं बनवता, मला खरंच तुम्हा सर्वांचे मी म्हणेन की तुम्ही ग्रेट आहात महिला वर्ग. ज्यावेळेला आम्ही भांडे घासतो तेव्हा मला कळायचं अरे किती वाईट काम वाटायचं आम्हाला. पण खरंच तुम्ही जे करता, आम्ही नेहमी म्हणतो की पप्पा काय करतात, माझे पप्पा गायक आहेत, मम्मी काय करतात हाऊसवाईफ आहेत. आता कळतं की ते हाऊसवाईफ नाही, ती शी इज होम मेकर. तुम्ही किती मोठं काम करता आणि त्यातून तर तुम्ही पत्रकार वगैरे हे सगळं करताय. तर मित्रांनो, मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी याला हातभार लावा आणि मग आपण तो केक कट करूया. चालेल, नक्कीच. चला, थँक्यू. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, थँक्स अ लॉट. उत्कर्ष, तुम्ही आमच्या जय महाराष्ट्राच्या न्यूजरूम मध्ये आहात. माझे सहकारी आहेत, त्यांना तुम्हाला काहीतरी विचारायचंय. नमस्कार दादा. मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे की बिग बॉस या खेळामध्ये तुझं आणि जयचं जे म्हणजे हे होतं तुमचं दोघांचं जे मैत्री होती, हा, तर असा एक टास्क आला असता की ज्यामध्ये तुम्हाला दोघांना एकमेकांना नॉमिनेट करण्याचं म्हणजे टास्क आला असता, तर तू केलं असतंस का त्याला? तुम्ही बघितलं असेल की असा बऱ्याच वेळेला महेश मांजरेकर सर चावडीमध्ये बोलले होते की मला तो दिवस बघायचा आहे जेव्हा उत्कर्ष आणि जय अपोजिटमध्ये असतील. आणि तो टास्क लगेच 2 दिवसांनी आला, मला वाटतं दुसऱ्या दिवशी आला होता. नॉमिनेशन टास्क होता तो, जिथे मला आणि जयला अपोजिट उभं केलं होतं. स्वर्ग आणि नर्कचा टास्क होता, जिथे मी जिंकलो होतं. मला स्वर्गमध्ये पाठवलं होतं आणि जयला नर्कमध्ये पाठवलं होतं. पण तेव्हा पण आम्ही दोघांनी एकामेकांना दोघं किती बेस्ट खेळतोय हे दाखवलं होतं. आणि जज मला वाटतं त्यावेळेला दादूस होते आणि त्यांनी मग तो निकाल दिला होता की जय नर्कला जाईल आणि उत्कर्ष इकडे जाईल.
आम्ही दोघांनी पण हे मेंटेन नेहमीच केलं टास्कमध्ये, कारण का सगळेजण म्हणतात बिग बॉसचं घर हे झगड्याचं घर आहे, एकामेकांना बिचिंग करतात, गॉसिपिंग करतात आणि खूप झगडेच असतात, कोणी तिथे मित्र होऊ शकत नाही. तर मला वाटतं मी तेच जिंकलोय, कारण का मी संयमाने खेळलो आणि मी झगडे केले नाही तिकडे, म्हणून त्या 100 डेज मी कंप्लीट करू शकलो. तर आजही मी आणि जय खूप चांगले मित्र आहोत. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमानेच एक तुम्हाला गुड न्यूज सांगतो की तिथे एक शब्द आमचा खूप हिट झाला होता, टपाटप. तर तो टपाटप वरतीच आम्ही आता गाणं करतोय आणि मी गातोय, आदर्श गातोय, मीच लिहिलंय, मीच कंपोज केलंय आणि जय त्याच्यामध्ये रॅप करणार आहे. तर जानेवारीच्या एंडिंगपर्यंत आम्ही ते गाणं घेऊन येऊ. ज्या प्रकारे आम्ही खेळत होतो, कारण का आमच्या टीममध्ये आम्ही दोघंच मुलं होतो आणि समोर विशाल, विकास, आविष्कार, आदिश वगैरे असे बरेच लोक होते. आम्ही दोघेच आमच्या टीममध्ये असल्यामुळे आम्ही खूप बेधडक खेळत होतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आम्ही राईट खेळतोय, रॉंग खेळतोय, अशा बऱ्याचशा न्यूज होत होत्या. पण आम्ही लास्टपर्यंत खेळलो, कारण का महाराष्ट्राला ते आवडलं आणि महाराष्ट्राला जे आवडतं, महाराष्ट्र ज्याच्यावरती हात ठेवतो तो असा हरत नाही, ते आम्हाला महाराष्ट्राने दाखवून दिलं की आम्ही टॉपमध्ये गेलो होतो. तर त्याला एक फेर प्रश्न विचारायचा आहे की ही जी तू सगळी गाणी लिहायचास ती म्हणजे तू आधीपासूनच करायचास की ऑन द स्पॉट वेळेवर ठरवायचं ते ऑन द स्पॉट आम्हाला टास्क दिला जायचा, संदेशपत्र यायचं किंवा त्याच्यामध्ये कोणीही असा एक टास्क दिला जायचा आणि त्या क्षणालाच ते गाणं बनवावं लागायचं. तर तिथे मी गाणं बनवलं होतं टपाटप. अच्छा. जे मी तुम्हाला मुखडा ऐकवतो. ह्याला बिघायचं त्याला बिघायचं, कोणाच्या बापाला भ्यायचं नाही, याला बिघायचं त्याला बिघायचं, कोणाच्या बापाला भ्यायचं नाही, कुणी बिया उद्या किती बिया उद्या, आपण कुणाला भ्यायचं नाही, कुणी बिया उद्या किती बिया उद्या, आपण कुणाला भेटच नाही. हे बघून पक्की द्यायची बुक्की, घ्यायचं घपाघप, बघून पक्की द्यायची बुक्की, घ्यायचं घपाघप, टपाटप टपाटप टपाटप. तर हे असं एक रावडी एक गाणं आम्ही आणतोय. एक प्रश्न असा होता की बिग बॉसमुळे तुझ्या जीवनामध्ये काय इतका मोठा फरक पडला, कारण का एक बिग बॉसमुळे तुला एक ओळख मिळाली. आता त्या ओळखीमुळे तुझ्या जीवनामध्ये काय बदल झाला, तू आता ऍक्टिंग करतोय, या संदर्भात पण सांग. बिग बॉसमुळे खरंच फरक तर पडतोच. मी बिग बॉसमध्ये जात असतानाच मी तो विचार केला होता की मला तिथे ट्रॉफी जिंकणं किंवा ती अमाऊंट जिंकणं हे दुय्यम होतं माझ्यासाठी नेहमी हे इम्पॉर्टंट. आय टूक इट ॲज अ पार्ट ऑफ द गेम. ट्रॉफी जिंकणं हा पार्ट ऑफ द गेम आहे. पप्पा नेहमी म्हणायचं की तो प्रवास तुमचा इतका सुंदर करा की तुम्ही तिथून 100 दिवसानंतर आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं पाहिजे. तर तुझ्यामध्ये जे कलागुण आहेत ते दाखव. म्हणून मी तिथे ॲज अ परफॉर्मर आणि 100 डेज मला परफॉर्म करायचं होतं. म्हणून ते बाकीच्या गोष्टी निघाल्या. होस्टिंग माझ्यातनं निघालं, अँकरिंग माझ्यातनं त्या गोष्टी दाखवता आल्या मला. पटकन मी गाणे लिहू शकलो तिकडे, कारण तिकडे पेन पेपर नव्हता. तर जे काय असायचं मी करायचो तिकडे मला डोक्यात ठेवावं लागायचं. पाठांतर करायची मला एक सवय चांगली लागली तिकडे. आणि एक कम्प्लीट आर्टिस्ट म्हणून, एक कम्प्लीट प्लेअर म्हणून मला स्वतःला दाखवता आलं, म्हणून तो ऑलराऊंडरचा टॅग मला मिळाला. आणि बऱ्याच वेळेला काय होतं ना की आपण एका मोठ्या डायरेक्टरकडे जातो आणि ऑडिशनला जातो, तेव्हा ते डायरेक्टर आपल्याला 5-10 मिनिटं देतात. पण इथे मला 100 दिवस मिळाली, ज्याची पोचपावती मला अशी मिळाली की खुद द लेजंड महेश मांजरेकर सर म्हणतात की माझ्या नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये तू काम करशील. तर मला वाटतं मी बरंच काही जिंकलोय, बरंच काही मला मिळालंय बिग बॉसमुळे. कलर्सचाच एक सिरियल करतोय मी, जिथे मी लीड ॲक्टर असेल. कलर्सचाच एक होस्टिंग करतोय, एक अँकरिंग करतोय. तर अशा बऱ्याच गोष्टी मला दाखवता येणार आहेत महाराष्ट्राला. तर 2022मध्ये टपाटप होणार आहे सगळं. या नवीन ज्या तू सेक्टरमध्ये जातो, नवीन ऍक्टिंग वगैरे करतो, त्याच्यासाठी शुभेच्छा. त्याचबरोबर डॉक्टर ते गायक, आता ऍक्टर म्हणून जो प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल कसं तू बघतो? ॲज अ डॉक्टर मी नेहमीच, मला वाटतं आमच्या घरामध्ये शिकवण आहे की मी डॉक्टर यासाठीच झालो होतो. पप्पांचं मत होतं की आपल्याला जे काही मिळाले हे रसिकांमुळे मिळाले. आमच्या खानदानात कोणी डॉक्टर नव्हता. तर मी MD झालो, PG लंडन केलं, PGDMS USA केलं. आणि मी बिग बॉसच्या घरात असताना दुसरं हॉस्पिटल सुरू झालं, जे पुण्यातच आहे आता, शिंदेशाही द ब्रँड क्लिनिक, ते नवीन सुरू झालं आहे. तर तेही मला वाटतं ते माझ्या सर्व रसिक मायबाप तिथे येत असतात तिकडे सगळेजणच. तर जे काही पेशंट्स तिकडे येतात तिथे, ज्यांच्याकडे बऱ्याच वेळेला पैसेही नसतात, तर तसेही पेशंट तिकडे बघितले जातात. तर पप्पांचं स्वप्न आहे की एक नवीन हॉस्पिटल आपण करावं, जे चॅरिटेबल हॉस्पिटल असावं. तर माझी पुढची जी काही वाटचाल असेल ती त्या हॉस्पिटलसाठी असेल. हाय उत्कर्ष, तू बिग बॉसच्या घरात गेल्यापासून सगळेच, आत्ता तर तुला सगळीच अख्खी दुनियाच ओळखायला लागली आहे. बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर तू एक साडी घालून डान्स केला होता, तो सगळ्यांना प्रचंड आवडला होता आणि कोणी अपेक्षाच केली नव्हती की उत्कर्ष इतका छान नाचेल. आणि त्यानंतर तू एक एंटरटेनर म्हणजे फुल पॅकेज असं सगळ्यांना वाटायला लागला. नंतर कुठेतरी
बिग बॉस मध्ये तुझी छाप कमी पडण्यात काही असं तुला वाटतंय की माझी छाप पडण्यात मी कुठेतरी कमी पडले का? ते तर झालंच नाही, कारण एंटरटेनर पॅकेट म्हणून तू तर खूपच फेमस होता, बट बिग बॉसच्या घरात अशा कुठल्या गोष्टी झाल्या का की तुला बाहेर काढण्यात कोणाचा भाग वगैरे असं काही? नाही, इट्स अ पार्ट ऑफ गेम. जर मला माझा खेळ जर आवडला नसता तर मी दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच बाहेर आलो असतो. मला आठवतं पहिल्या आठवड्यामध्ये मला नॉमिनेशनमध्ये टाकण्यात आलं होतं. बऱ्याच टाकाऊ आणि टिकाऊचा टास्क होता आणि जिथे मला स्विमिंग पूलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि मी काय खेळणार आहे हे मी लगेच 2 दिवसात दाखवलं आणि त्या 2च दिवसात मी कॅप्टन झालो परत. तर ॲट द एंडपर्यंत मला वाटतं मी गेम चांगलाच खेळलो. मला जितके मेसेजेस येतात सगळे हे म्हणतात की तू खूप डिग्निटीने खेळलास. तू तुझ्या नावाने, तुझ्या नावाला, तुझ्या खानदानाला किंवा तू जे काही दाखवणार होतास तू खूप डिग्निटीने खेळलास आणि रिस्पेक्टफुल खेळ खेळलास. तर गेममध्ये तर होतंच, कारण का जर आम्ही सगळे शांत खेळलो असतो, म्हणजे सगळ्यांनाच गुलाबजाम जर आवडतात तर जेवणात आपण गुलाबजामच नाही खाणार, राईट? तिथे आपला तांबडा पांढरा पण पाहिजे, तिकडे तिखट पण पाहिजे, गोड, मग सगळं मिश्रण असायला हवं. त्याच्यामुळे असे गेम रंगतात आणि बिग बॉसचा खेळ हा, बिग बॉसचा गेम हा एंटरटेनमेंटचा असला पाहिजे, कारण त्याची टॅगलाईन आहे अनलॉक द एंटरटेनमेंट. आणि मला वाटतं मी एंटरटेन खूप केले महाराष्ट्राला. त्याची पोचपावती मला ह्या बाकीच्या आता येणाऱ्या वर्षामध्ये मिळतीये. तू आता तुझं जे गाणं लॉन्च करणार आहे टपाटप, तर तुझं मी म्हटलं तसंच डान्स तर खूपच उत्कृष्ट होता, तर त्या गाण्यामध्ये कुठला डान्स वगैरे काही असणार याची कल्पना? हे गाणं आम्ही प्लॅन करतोय की मराठीतले खूप मोठे दिग्दर्शक आहेत ते ह्या गाण्याला दिग्दर्शन करतील आणि मराठीतले किंवा हिंदीमधले कोरिओग्राफर याला करतील कोरिओग्राफ. आणि मुंबईच्या स्लबमध्ये हे गाणं शूट होणार आहे. मी आणि आदर्श गातोय आणि जय याच्यामध्ये रॅप करणार आहे. तर हे एक वेगळं गाणं आम्ही काहीतरी आणायचा प्रयत्न करतोय. माझा प्रश्न असा होता की तुम्ही कला क्षेत्राशी जुळलेला आहात, म्हणजे तुम्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये तर कामच करता, पण आज तुम्ही न्यूज रूममध्ये आलात. तर मला असं विचारायचं होतं की तुम्हाला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे का आणि तुम्ही राजकारणाकडे कसं बघता? मला खूप इंटरेस्ट आहे राजकारणामध्ये. म्हणजे मी तुम्हाला आता तुमच्या चॅनलमधून सांगतोय की पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये जर मला संधी मिळाली MLA किंवा MPचं तर 100% मी इलेक्शन लढवणार आहे. हो नक्की, आम्ही तुम्हालाच वोट. येस. नमस्कार सर. तुमची चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही गायक आहात. हा सगळा प्रवास नेमका कसा आहे आणि तुमच्या चॅरिटेबल ट्रस्टबद्दल थोडं सांगा ना. माझ्या चॅरिटेबल ट्रस्टबद्दल सांगण्या इतकं मला आठवतं की जय महाराष्ट्र चॅनलनेच ती न्यूज केली होती. जेव्हा सातारा, कराड, कोल्हापूरमध्ये पूर आला होता आणि मी माझे सगळे जितके मित्र आहेत त्यांना घेऊन गेलो होतो त्या पूरग्रस्त भागामध्ये 2 वर्षापूर्वी, आणि हाक मारताय कोल्हापूर हे गाणं मी केलं होतं. तेव्हा मला आठवतं जय महाराष्ट्राने त्याची न्यूज केली होती. आणि माझ्या ट्रस्टमध्ये मी नेहमी प्रयत्न करतो की जे खरंच निडी आहेत त्यांची मदत मी करेन. जसं की अंध असतील किंवा कॅन्सर पीडित आहेत किंवा HIV पेशंट्स आहेत. आज आता 11 तारखेला माझा वाढदिवस आहे, तर 125 मुलं आम्ही अडॉप्ट करतो. त्यांचं मेडिकल आम्ही सगळं खर्च करतो. तर माझ्या ट्रस्टमध्ये बेसिकली जे मी असेल, आदर्श असेल किंवा पप्पा असेल, आम्ही सगळा प्रयत्न करतो की आमचे काही फॅन्स पण असतात. जसं मसल डिस्ट्रॉफीचे काही पेशंट्स आहेत ज्यांचा आजार खूप हा ना दुर्गम आजार असतात किंवा एक ह्याच्यावरती ट्रीटमेंट खूप लॉंग टर्म घ्यावी लागते. तर अशा काहींना आम्ही मदत करतो. तर याच्यातून बऱ्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा पूर आला आहे तेव्हा आम्ही आमच्या परीने तिथे मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळामध्ये ही तुम्हीच न्यूज केली होती जेव्हा माझं गाणं आलं होतं मला कोविड योद्धा म्हणा. तेव्हा त्याच्या आधी पण ज्या वेळेला कलाकारांसाठी पेन्शन बंद झाली होती तेव्हा मी CM आणि डेप्युटी CM आपले त्यांना लेटर लिहून ते परत सुरू करायला लावलं होतं आणि त्यांनी ते खरंच ऐकलं आणि त्यांनी त्या रिक्वेस्टवरती लक्ष देऊन त्या पेन्शन्स परत सुरू केल्या होत्या. तर अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी मी करत असतो. तुमची चॅरिटेबल ट्रस्ट ही कधी सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये जे सुरुवात कशी झाली आणि कोणी कोणी त्याला सहकार्य केलं आहे? त्याची सुरुवात जेव्हा मी डॉक्टर होतो तेव्हा झाली होती. डॉक्टर बनत असतानाच मला ते कळालं होतं की ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आमच्या खानदानाचा जर प्रवास तुम्ही पाहिला पूर्ण परिवाराचा, तर आजोबा प्रल्हाद शिंदे, वडील आनंद शिंदे, काका मिलिंद शिंदे आणि मग आदर्श आणि मी, तर 3 पिढ्या म्हणजे 150 वर्ष आता गेली असतील आमच्या सगळ्यांची. तर तितकं प्रेम महाराष्ट्राने दिलं आणि महाराष्ट्र ज्याच्या मागे उभा राहतो तो कधीच हारत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आमच्यावरती. तर इन रिटर्न व्हॉट वी कॅन गिव्ह, तर आपण गाणे तर गाऊ शकतोच, आपण त्यांचा आवाज म्हणून त्यांचे मतं मांडूच शकतो, पण जर पप्पांचं मत होतं की जर एखादा मुलगा डॉक्टर झाला तर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकू, म्हणून त्यांचं मत होतं की तू डॉक्टर बन आणि ते करण्यात कुठेतरी मी यशस्वी ठरलो. तुमची चॅरिटेबल ट्रस्ट ही कुठे आहे? ही पुण्यात आहे आणि त्या ट्रस्ट मार्फत आपण सगळे म्हणजे कलाकार असो किंवा अंध असो सगळ्यांना आपण मदत करत असतो. येत्या 11 तारखेला देखील त्याच्या मार्फतच आपण ब्लड डोनेशन कॅम्प आणि मग अंध मुलांना दत्तक घेणं वगैरे ते सगळं करणार आहोत. जर मला जर तुमच्या ट्रस्टमध्ये यायचं असेल, कारण मी आता MSW करते, मास्टर ऑफ सोशल वर्क, तर मला जर तुमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर काय करावं लागेल?
काही करायचं ना, तुम्ही जे करताय हेच करायचं, मी तुमच्याबरोबर जॉईन होऊन जाईल. माझ्या ट्रस्टमध्ये खरंच तसं नाही आहे की तिथे कोणी येऊ शकत नाही वगैरे, असं काही नाही आहे. ईच अँड एव्हरी पर्सन जो कोणी ज्याला सोसायटीला काहीतरी करायचं आहे, म्हणजे मी छोटी गोष्ट सांगतो जे मी करत असतो नेहमी. माझ्या गाडीमध्ये मी पेट जे आपले असतात रस्त्यात स्ट्रीट डॉग्स, त्यांच्यासाठी मी एक पेट फूड असतं, ती गोणी नेहमी माझ्या गाडीमध्ये असते. तर आपण जर हेल्प करायचीच म्हटलं तर आपण कधी आणि कशी करू शकतो. किंवा एक जेवणाचं किट असतं, 500-550 रुपयामध्ये किट बनतं खरं तर, ते नेहमी माझ्या गाडीमध्ये असतं. मग आपण कुणालाही मदत केली, दॅट इज द सोशल वर्क व्हॉट आय बिलीव्ह. मला असं वाटतं की फक्त आपण कुठल्या ट्रस्टमध्ये जाऊन पैसे डोनेट केले किंवा आपण कुठल्या तरी वृद्धाश्रम किंवा अंधाश्रममध्ये गेलो आणि तिथेच काहीतरी केलं, तर मला वाटतं इट्स वन ऑफ द काइंड ऑफ आपण सोसायटीला काहीतरी देतोय. पण तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या तरी देखील बरंच काय केल्यासारखं आहे. तुम्ही गाणं गाता, अभिनय सुद्धा करता आणि डॉक्टर सुद्धा आहात. तर या 3 क्षेत्रांपैकी सगळ्यात जास्त आवडणारं कोणतं क्षेत्र आहे आणि का? कारण कसं आहे ना, जन्मतःच 206 हाडं घेऊन आणि हे 5 लिटरचं रक्त जे अंगात आहे ते फक्त हाडाने कलाकार असल्यामुळे ते तर आहेच अंगात. पण शिक्षण घेतल्यामुळे 10 वर्षामध्ये जे काही शिकलो त्याच्यामुळे डॉक्टर झालो. तर डॉक्टरकीचा जो काही डोस मिळाला तो फक्त 10 वर्षाचा मिळाला. पण जन्म घेतला कलाकाराच्या घरात म्हणून तो जास्त उफाळे मारत असतो. आणि जे काही मी होतोय किंवा जे काही मी बनत चालू हे फक्त आणि फक्त घरच्यांमुळे किंवा ज्या प्रेक्षकांनी मला साथ दिली त्याच्यामुळे. मला आताही असताना म्हणजे मी बिग बॉसच्या घरात मी सांगेन की जेव्हा जेव्हा मला वाटतं पूर्ण सीझनमध्ये 3 ते 4च वेळेला नॉमिनेट झालो आणि 4ही वेळेला बिग बॉस सांगायचे की नॉमिनेटेड सदस्यांनी आपली बॅग भरा. मी कधीच माझी बॅग नाही भरली, कारण का मला तो कॉन्फिडन्स होता की मी एलिमिनेट होणार नाही. तर इथे मला माझ्या खेळावर जितका विश्वास होता तितकाच मला माझ्या प्रेक्षकांवरती होता. मला एक सांगायला आवडेल, जसं की तुम्ही डॉक्टर आहात, गायक आहात, अभिनय करताय, तसं आमच्याकडे पण आमची एक पत्रकार आहे आणि ती गायकही आहे, गाणं खूप छान गाते. तर एक आमच्यासाठी प्लीज. दोघांनी मिळून. हो, दोघांनी मिळून. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती देशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना. तेव्हा आमच्या न्यूज रूम मधली ही गायिका, हिचं गाणं कसं वाटलं हे विचारायचं आणि सोबतच ज्या कारणासाठी आपण सगळे एकत्र आलोय त्या नववर्षाच्या येत्या काळासाठी काय नवीन संकल्प केला? मुख्यतः जसं मी सांगितलं की जेव्हा मी बिग बॉसच्या घरात होतो तेव्हा मला वोट कोण कोण करेल, तर मला बाहेर आल्यावर कळालं की बऱ्याचशा डॉक्टर्सने ना वोट केला होता माझ्यासाठी. सगळ्यांचे व्हिडिओ मला आत्ता मिळाले. तर मला असं वाटतं की जर ही गेली ना तर हिच्यासाठी पत्रकार पण तेवढंच वोट करतील. आणि खूप छान आवाज आहे तुझा खरं तर. तू रियाज आणि ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या प्रॉपर तर तू खरंच एके दिवशी इथे तुझा इंटरव्ह्यू घेतला जाईल तुझ्याच मित्राकडून. आणि हां, नव्या वर्षाचा संकल्पना मी सांगेल की नव्या वर्षामध्ये खूप काम करणार आहे. हिंदीमध्ये बरंच मला काम करायचं आहे. काही हिंदी गाणे आहेत, टी-सीरीज बरोबर माझा बॉन्ड झाला आहे. तर मला असं वाटतं की मराठी मुलं हिंदीमध्ये बरीच दिसत नाही आहेत गाताना. बऱ्याचशा रियालिटी शोमध्ये फिनालेपर्यंत आपली मराठी मुलं जातात, पण पुढे त्यांचे अल्बम्स वगैरे येत नाहीत. तर मला असं वाटतं की मी तो एक बॅरियर ब्रेक करायचं बघणार आहे. आणि टी-सीरीज बरोबर बॉन्ड आता झालेलाच आहे, तर त्यांच्याबरोबर 7 गाणे मी हिंदी करतोय. तर ते एक नवीन संकल्प आहे. न्यू सिरियल्स करायचे ॲज अ ॲक्टर म्हणून, न्यू फिल्म करायची आहे, नंदू नटवरी कंप्लीट करायची आहे दिवाळीमध्ये. मला असं वाटतं, अपेक्षा करतो की रिलीज होईल. असे बरेचसे काम आहेत करायचे आहेत. 2021 गाजवायचं आहे. नाही, 2022 गेलं, 2021 गेलं. म्हणजे असं झालंय की 2021 मध्ये आत्ताचा जो या वर्षातला परफॉर्मन्स आहे तो एकदम तुफान आहे आणि त्यामुळे हे वर्ष पण विसरायला होत नाही. पण हरकत नाही, येत्या वर्षामध्ये नवीन गाणी, नवीन अभिनय अशा नव्या संकल्पासह उत्कर्ष काम करणार आहेत. तुम्हीही संकल्प करा आणि नवीन वर्षाचं स्वागत करा. माझे अन्य काही सहकारी माझ्यासोबत आहेत, त्यांनाही प्रश्न विचारायचं. मला तुमची घरची पार्श्वभूमी जर बघितली तर कला क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्र या दोघांची सांगड घालताना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं असेलच आणि प्रत्येकाचं आयुष्य हे आव्हानांनी भरलेलंच असतं. तर मग त्या आव्हानांना पूर्ण करण्यासाठी प्रेरणा कोणाची होती आणि तुमचे आदर्श कोण आहेत? तर या सर्वांबद्दल काय सांगाल? मला नेहमी वाटतं की एकच जन्म आपल्याला भेटतो आई वडिलांमुळे. माझे वडील 9वी पर्यंत 9 शाळा त्यांनी बदलल्यात आणि 9वी पर्यंत शिकलेत.
आई 7वीपर्यंत शिकली आणि त्यांच्या पोटी मला जन्म मिळाला आहे. आणि त्यांचं स्वप्न जर ते जर स्वप्न बघू शकतात की मुलाला बाहेरगावी पाठवायचं आहे शिक्षणासाठी, तर मला मुख्यतः हे वाटलं होतं की ह्या जन्मामध्ये आधी त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आई वडिलांचं, म्हणून मी डॉक्टर झालो. आणि त्याच्यानंतर मग माझं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं, म्हणून मी गाणे आणि मग आता बिग बॉस वगैरे सगळं केलं. तर मला सगळ्यांना रसिकांमधल्या माझ्या सर्व छोट्या छोट्या मित्रांना हे सांगायचं की मित्रांनो, आई वडील खूप आपल्यासाठी कष्ट करतात, त्यांचं अर्ध आयुष्य आपल्याला वाहतात आणि आपलं पहिलं मुख्य जर एम असेल तर त्यांचं स्वप्न पूर्ण करणं असायला हवं. आपल्यासाठी तर आपलं आयुष्य नंतर पडलेलंच आहे. तर माझ्यासाठी प्रेरणादायी माणसं माझ्या घरातली होती. छत्रपती शिवाजी महाराज होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि ह्या सगळ्यांचं वाचन मी खूप करतो. मला वाचन खूप करायला खूप आवडतं. पण पप्पांचा स्ट्रगल मी बघितला होता. त्याच्यामुळे मला आजही म्हणजे मी बिग बॉस करून आल्यावर त्यांनी मला जर काय सांगितलं असेल तर ते म्हणाले की बघ, बिग बॉस झालंय आणि सगळीकडे तू दिसतोयस वगैरे वगैरे, पण हा एक आहे ना आभाळ आहे. हे आभाळ म्हणजे ढग आहेत. हे ढग ज्या वेळेला पाऊस पडेल तेव्हा नंतर रिकामे होतील, तर कधी रिकामा होऊ नकोस. हे झालं ना 100, आता पुढचं काय करायचं हे ठरव. आणि त्यांनी हे सांगितलं दुसऱ्याच दिवशी मी गाणे करायला तयार सुरू झालो. आणि मग त्यांना सांगितलं, पा मी सिरियल करतोय, ॲक्टर म्हणून एक फिल्म करतोय. तर ते हेच म्हणत होते की थांबायचं नाही. मी आज 60 वर्षाचा आहे तरी माझा आवाज 18 वर्षाच्या मुलाला लागतो. तर मी जरी माझं वय झालेलं असलं तरी माझा आवाज अजून तरुण आहे. तर तुम्ही तसेच तरुण राहा आणि तुमचं काम चिरतरुण राहील. मग उत्कर्ष, तुम्ही जय महाराष्ट्राच्या न्यूजरूम मध्ये आलात, तुमचे खूप 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 आभार. आणि एक आता नवीन वर्षासाठी तुम्ही काही गाणं लिहिलं असाल तर एक प्रेक्षकांसाठी होऊ जाऊ द्या. प्रेक्षकांसाठी मी आता हेच म्हणेन की गेला दसरा गेली दिवाळी हसू गाऊ या रे. गेला दसरा गेली दिवाळी हसू गाऊ या रे. नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ, नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ, नवीन हे वर्ष सुखाचे